वेलकम बॅक जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण पाहतोय रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 ही दमदार स्पर्धा. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील सेकंड फेरीतील सेकंड मॅच आपण पाहतोय. एक साईडला तिरंगा धुंद्रे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना मंगलमूर्ती वाजे. दोन्ही टीमचा विचार केला तर एक एक सामना दोन्ही टीमने जिंकलाय. त्यामुळे या मॅच दरम्यान जो संघ जिंकेल तो श्रीमलंग वावंजे या संघासमोर खेळेल. चला श्रीमलंग वावंजे आपण देखील सज्ज राहायचे. यानंतर वेळ न दौडता लगेच मॅचला सुरुवात केली जाईल. पंच हरिचंद्रजी फडके सरांचा इशारा येतोय की लेट्स प्ले. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच ऑन. वैयक्तिक पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन मैदानामध्ये संकेत हा गोलंदाजाला आपण पाहतो आणि सलामीची जोडी प्रसन्न पाटील आणि अजय झले हे दोन फलंदाज. पहिलाच बॉल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. मिडॉन मध्ये फिल्डर ताईना डिरेक्ट हिटचा प्रयत्न. जोखीम पत्करली होती दोन्ही फलंदाजांनी. डिरेक्ट हिट झाला असतं तर काम बनून गेलं असतं, परंतु मिळाले मात्र तिथं सिंगल. संकेत भगत गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. पहिला बॉल अगदी चांगला पाहायला मिळाला. आता मात्र स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल प्रसन्न पाटील. धुंद्रे एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा एक अष्टपैलू खेळाडू, चांगला ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये खेळ सादर करत असतो. व्यावसायिक क्रिकेट, ग्रामीण क्रिकेटचा प्रचंड अनुभव प्रसन्न पाटीलकडे बराच आहे. सातत्यपूर्वक कन्सिस्टन्सी, चांगला खेळ व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला. आणि तिरंगा धुंद्रे संघाचा विचार केला तर धुंद्रे टीममध्ये देखील एक अष्टपैलू कामगिरी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना मागील मॅचचा हिरो आहे. या मॅचमध्ये कसा खेळ सादर करेल हे पाहावं लागेल. हो, यावेळी ऑफ स्टिकच्या बाहेर बॉल डिलिव्हर केला होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन चांगलं जुळलं नाही आणि मिडॉनचा क्षेत्ररक्षणाने तो बॉल अडवला आणि या बॉलवरती कोणतीही धाव नाही आहे. डॉट बॉलची समाप्ती. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. गोलंदाजी मार्कवर संकेतला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. मागील मॅचमध्ये यज्ञेश पाटील या फलंदाजाने अर्धशतकीय केली. या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक झळकवणारा आपण पाहिला यज्ञेश पाटील या फलंदाजाला. 80 धावा केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये उच्चांक गाठलाय मंगलमूर्ती वाजे टीमने. हो, यावेळी ऑफ स्टिकला शफल होऊन इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. क्या बात है, ब्रिलियंट स्ट्राइक. बॉल क्लिअर्स द बाउंड्री लाईन. षटकार. थँक्यू डीजे. वॉट अ शॉट. काय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. देखना फटका होता. ऑफ स्टिकला अगदी झोकून मारलेला हा फटका आपण प्रसन्न पाटीलच्या बॅटमधून पाहिला. अगदी स्ट्रॉंग झोन आहे, लॉंग लेग रिझन, त्यामुळे तिथे मात्र फटका सजवला जातो आहे. ऑफ साईड पूर्णपणे पॅक केले. ऑन साईडला विचार केला. डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये खेळाडू तैनात आपल्याला पाहायला मिळतो 38 सर्कलच्या बाहेर आणि वाईडिश लॉंग ऑफमध्ये एक. यावेळी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. मिडॉनमध्ये फिल्डर तैनात. अलॉंग दी ग्रास बॉल. चेंडू मिडॉनच्या फिल्डरकडे हातामध्ये जाईल तोपर्यंत मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीनं संघ पुढे जात असताना आपण पाहतो 8 धावा पलकावरती पाहायला मिळत आहेत. तंतोतंत मॅच, तंतोतंत सामना आपण पाहणार आहोत. समांतर मॅच चालू असताना आपण पाहतो एक साईडला तिरंगा धुंद्रे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना मंगलमूर्ती वाजे हा संघ आपण पाहतोय. यज्ञेश पाटीलची मागच्या मॅचमध्ये बॅट तळपली होती. या मॅचमध्ये तिरंगा धुंद्रे संघ नक्कीच प्रयत्न करेल की आपण 4 षटकामध्ये 50 धावा कंप्लीट जरूर इथून कराव्या लागतील, कारण अभिजित आणि यज्ञेशची पार्टनरशिपच 180 धाव्यांची होती. एकही विकेट गमावलं नव्हता मंगलमूर्ती वाजे टीमनं. आणि आता मात्र सुरुवात चांगली आहे ती तिरंगा धुंद्रे या टीमची. यावेळी क्रॉस द बॅट. अजय झलेने बॅट स्विंग चांगला पाहायला मिळाला होता. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू टप्पा खाल्यानंतर डिरेक्टली विकेटकीपरच्या हातामध्ये. निर्धाव बॉलची इथून सांगता आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. जरूर एक या ओव्हरमध्ये षटकार आला. षटकार वगळता चांगली ओव्हर मी म्हणेल. मैदानाच्या आतमध्ये संकेत या गोलंदाजाचे अद्याप एक बॉल शिल्लक. पहिलं षटक
प्रगतीपथावर असताना गोलंदाज पुन्हा एकदा संकेत तयार. लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल सोडून दिला जातोय. पंचांनी लाईन चेक केली. यस, इट इज अ व्हाईट बॉल. एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये खात्यामध्ये जोडले जाते. टोटल 9 धावा धावा फलकावरती. अद्याप एक बॉलचा खेळ बाकी. पॉवर प्लेचा फायदा इथून उचलण्याचा प्रयत्न अजय जलेच्या माध्यमातून केला जातोय. बॅट स्विंग चांगली पाहायला मिळते. अनेकदा क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अंतिम बॉल आहे पॉवर प्लेचा. संकेत बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळी स्लॉटमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. मिड ऑफमध्ये फिल्डर तैनात. अगदी उंच उडी लगवली होती. झेलचा प्रयत्न, एफर्टला जवाब राहिले. भलेही कॅच ड्रॉप झाला परंतु प्रयत्न चांगले आणि अशा रीतीनं या बॉलवरती मिळाली सिंगल. सिंगलच्या मदतीनं षटक समाप्ती होत असताना आपण पाहतो एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर दाबा बिनबाद तिरंगा धुंदरे जाऊन पोचलाय डबल डिजिटमध्ये 10 या आकड्यावरती. धावा 10 बिनबाद. सुरुवात चांगली दोन्ही टीमच्या माध्यमातून विचार केला तर समांतर सामना आपण पाहतोय. अगदी तंतोतंत सामना आपल्याला पाहायला मिळेल. एक साईडला तिरंगा धुंदरे आणि त्यांच्या अगेन्स्ट प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतो वाजे टीमला. मंगलमूर्ती वाजे हा संघ फाईट करत असताना आपण पाहतो दोन्ही टीम मातब्बर आहेत, ताकदवार टीम आहेत, बलाढ्य संघ आहेत. सामना मात्र चांगला पाहायला मिळेल प्रेक्षकांना, यामध्ये ती मात्र शंका नाही आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर हेमंत पाटील दाखल झालाय. यावेळी कॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. सुपर कव्हरच्या दिशेने खेळाडू तैनात. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. पहिल्याच बॉलवरती सिंगल मिळाले. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतो 11 ऑन अ बोर्ड. 11 धावा फलकावरती लागत असताना आपण पाहतोय सलामीची जोडी खऱ्या अर्थाने अजूनही मैदानाच्या आतमध्ये जमेची बाजू आहे तिरंगा धुंदरे या टीमची की अजूनही सलामीची जोडी खेळपट्टीवर तैनात. प्रसन्न पाटील सारखा एक अष्टपैलू खेळाडू ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. प्रसन्न पाटीलच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला होता. लॉंग लेग रिझर्वमध्ये एक खेळाडू तैनात. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन पूर्णपणे पॅक केलं जात आहे. ऑफ साईड पूर्णपणे खुली अशी फिल्डिंगची सजावट आपण पाहतो. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे, व्हॉट अ स्ट्रोक. स्विच हिट, इट्स अ कडक हिट. चेंडू सीमा पार, 4 रन. थँक्यू व्हेरी मच. ऑन साईड पूर्णपणे पॅक केली होती. ऑफ साईडचा पूर्णपणे एरिया खुला होता. त्यामुळे अगदी प्रसन्न पाटीलने त्या फिल्डिंगची चाचपणी केली आणि स्विच हिट अगदी अल्टीपल्टी हा शॉट आपण पाहिला. चौकाराच्या साह्यानं धावसंख्या पुढे 16 15 धावा फलकावरती. यावेळी देखील गॅपमध्ये चेंडू एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. दूरवरून खेळाडू येथील आणि रनिंग कॅच, बिग फिश इन द नेट. प्रसन्न पाटीलचे खेळी संपुष्टात. चला, प्रत्येक ओव्हर गणेश किंवा विकेट गेल्यावर आपण एकत्र येऊ नका. टीम मंगलमूर्ती वाजे आम्ही विनंती करू, पंचांना देखील आम्ही विनंती करू की आपण लगेचच ऑन करायचे. मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना टीम वाजे आपण पाहतो. प्रत्येक ओव्हर गणेश आपण टीम मीटिंग घेऊ नका किंवा विकेट गेल्यावर एकत्रित येऊ नका. जरूर 2 षटक झाल्यानंतर ड्रिंक्स ब्रेक जर तुम्ही बोललात तर पाणी मात्र 12th मॅन तुमच्यापर्यंत पोहोचवेल. परंतु प्रत्येक ओव्हर गणेश किंवा विकेट गेल्यानंतर आपण एकत्र येऊ नका.
तर प्रसन्न पाटीलचा विकेट इथं गेलाय. टोटल 15 धावेंवरती पहिला हादरा आपल्याला पाहायला मिळाला. हेमंत पाटीलने खरं तर मैदानाच्या बाहेर पाठवलं प्रसन्न पाटील या फलंदाजाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय किशोर सिनारे. लेफ्ट आर्म हा बॉल देखील चांगला लाऊड फील केला जाते. उत्साह जास्त होता. टप्पा कालांतर चेंडू बाहेर वळवण्याचा प्रयत्न गोलंदाज हेमंत पाटील या गोलंदाजाचा आपण पाहतो. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी मी म्हणेल. महत्त्वपूर्ण एक विकेट हेमंत पाटीलने मिळवले आणि त्यानंतर मात्र कमबॅक करून द्यायचं असताना मंगलमूर्ती वाजे टीमला हेमंत पाटील यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अल्टी पलटी दे घुमा के बॉल छूमंतर 4 रन. चार धावा आल्या. किशोर सिनारेने बॉलची चाचपणी केली. डावखुरा गोलंदाजाही टप्पा काढल्यानंतर बाहेर वळवण्याच्या शैलीमुळे पहिलाच विचार मनामध्ये आणला होता किशोर सिनारेने स्विच हिट करू आणि स्विच हिट अगदी सफलरित्या सफल होत असताना आपण पाहतो. 4 धावा धाबा फलकावरती अंकित केल्या जात आहेत. व हलक्या त्याने डिफेन्स केला. अगदी चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. थर्डमॅनला बीट करून चेंडू आउटफील्ड फास्ट आहे. अंतिम क्षणी बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि या बॉलवरती धावा मिळवल्या त्या म्हणजे 3 आणि 3 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जात असताना आपण पाहतो. टोटल 22 ऑन बोर्ड 22 धावा धाबा फलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद बॅटिंग करत असताना तिरंगा धोंद्रे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 22 एक बाद अशी सुरुवात बॅटिंग करत असताना तिरंगा धोंद्रे या संघाचे आपण पाहतो. तर नवीन गोलंदाजी ट्रॅकवर अनिश पाटील दाखल झालाय. 2 षटकाचा वाज देखील संपन्न झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 22 धावा धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. तिरंगा धोंद्रे नक्कीच विचार करेल 4 षटकामध्ये कमीत कमी 45-50 धाब्यांचं टोटल उभारावं लागेल. कारण मंगलमूर्ती वाजे संघाचा विचार केला तर यज्ञेश पाटीलनं या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावले. चांगल्या टचमध्ये आहे. चांगल्या लयमध्ये असणार हा खेळाडू डावखुरा फलंदाज यज्ञेश पाटील या खेळाडूने चांगली बॅटिंग केली मागील मॅचमध्ये. त्यामुळे इथून धावा तुम्हाला चांगल्या बनवाव्या लागतील. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर आणि अजून एक विकेट इथे मिळवली जाते. सेकंड विकेट डाऊन. फलंदाज किशोर सिनारे बॅक टू द डगआउट. जुळलं होतं परंतु फिल्डर शोधला तिथे डीप स्क्वेअर लेग रिझर्वमध्ये. त्यामुळे फिल्डरने कोणती चूक नाही केली. अगदी चांगला झेल टिपला आणि किशोर सिनारेला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलं.
अनिश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल आपण पाहतो. साहिल जले हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना अनिश पाटीलनं पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली. किशोर सिनारे सारख्या मोठ्या फलंदाजाला इथून माघारी परतवलंय. अनिश पाटीलचा नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना आपण पाहतो. यावेळी फिंगर रोल केले होते. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, टप्पा खाल्ल्यानंतर बाहेर वळवण्याचा प्रयत्न अनिश पाटीलचा चांगला राहिलाय. हा बॉल देखील डॉट. निर्धाव बॉलची सांगता. धाव संख्या स्तब्ध आपण पाहतो. 22 धावा धाव फलकावरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11.00ची सरासरी घातली होती बॅटिंग करत असताना तिरंगा धुंद्रे या टीमनं. आता मात्र दोन्ही बॅट्समनला अगदी स्तब्ध ठेवण्याचं काम गोलंदाज अनिश पाटील करत असताना आपण पाहतो. चांगली गोलंदाजी अद्याप मैदानाच्या आतमध्ये. यावेळी ऑफ साईडला हा बॉल टाकण्याचा प्रयत्न. ऑफ साईड ऑफ स्टंप थ्रू दी कव्हर्स. प्रयत्न चांगले होते बॅट्समनचे आणि चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट. त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळेल. चेंडू सीमा पार 4 रन. यस थँक्यू. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला. थ्रू दी कव्हर्स कॅपमध्ये चेंडू एक्झिक्यूट करत फलंदाज साहिल जलेच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिला. 4 धावेने धाव फलक फ्लाय होईल. टोटल 26 धावा धाव फलकावरती लागलेत. अनिश पाटीलचा नेक्स्ट बॉल. लोअर फुल टॉस ऑन साईडला कॅपमध्ये चेंडू जातोय सरळ सीमा पार. लगातारचा हा दुसरा चौकार साहिल जलेच्या बॅटमधून. चार धावेच्या मदतीनं संघ पोचलाय 30 या आकड्यावरती. अगदी मिडल ऑर्डरमध्ये चांगली बॅटिंग होत असताना आपण पाहतो साहिल जलेच्या बॅटमधून हा चौकार आला. 3 बॉल फेस केले. टोटल 8 धाब्यांचं योगदान त्याच्या बॅटमधून. अनिश पाटीलवरती हल्ला बॉल केला जातोय. यावेळी खूप टप्प्याचा चेंडू त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. अलॉंग द ग्रास बॉल मिड विकेट रिझर्वमध्ये जात असताना फेकी तितकीच चांगली. बॅकअप देखील चांगला होता परंतु इथे मात्र धाव कंप्लीट केली बा. जिथे सिंगल होती तिथे 2 आणि परत ओव्हर थ्रोचा 1 म्हणजे अशा टोटल 3 धावा धावा फलकावरती ॲड केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. थर्ड अंपायर का? येस इट इज अ नॉट आउट. बॅट्समन सुखरूप आहे आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये. ॲक्शन रिप्लेमध्ये जरूर इथं पाहिलं. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय क्विक ॲक्शन आपल्याला इथं पाहायला मिळते. क्विक रिप्ले. त्यामुळे दोन्ही खेळाडू आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सेफ असतील. टोटल 3 धावा जरूर खात्यामध्ये ॲड केल्या जात आहेत आणि 3 धावेच्या मदतीनं धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 33 ऑन बोर्ड. 2 बाद. मैदानाच्या आतमध्ये चांगली सुरुवात तिरंगा धुंद्रे या संघाची. 11.00ची सरासरी अद्याप मैदानाच्या आतमध्ये गाठले. चांगली सुरुवात. अजूनही 1 षटक बाकी आहे त्यामुळे मी म्हणेल टॉस जिंकून बॅटिंग करत असताना चांगली सुरुवात केली. अंतिम बॉलवरती प्रहार केलाय. चेंडू जातोय सरळ. दर्शक दीर्घामे चेहरा. सलामीला आलेला अजय झलेच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला. अगदी दमदार स्ट्रोक. स्लोअर वन होता. पिक केला. पिकअप शॉट. अगदी उंच भरारी घेणारा हा शॉट आपण पाहिला. उंच पण होता आणि लांब लचक हा षटकार पाहिला. आणि 6 धावेच्या मदतीनं 3 षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा. 2 बाद 39 धावा धाव फलकावरती लागलेत. अगदी चांगली सुरुवात टॉस जिंकून बॅटिंग करत असताना तिरंगा धुंद्रे या संघाचे आपण पाहतो. आता मात्र नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पंकज पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी.
पहिल्या षटकाचा विचार केला, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संकेतने हाताळलं, 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर हेमंत पाटील आणि दुसरं षटक हाताळलं, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये, 12 धावा देत. त्यानंतर अनिश पाटील महागडा राहिला, 17 धावा त्याने खर्च केल्या, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. आता अंतिम ओव्हर स्लॉग ओव्हरचं षटक पंकज पाटीलच्या हातामध्ये बॉल कॅप्टनने सोपवलाय. पहिलाच बॉल फुल टॉस होता, वाईड स्ट्रॉंग ऑफला फिल्डर तैनात. चेंडू पकडतील, फेकतील, फेकी तितकीच चांगली मिळेल. या बॉलवरती फक्त सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 40-50शी कंप्लीट करेल का तिरंगा धुंद्रे हे पाहावं लागेल. कारण 50 धावा म्हटलं की या खेळपट्टीवर धावसंख्या चांगली मी म्हणेल. कारण सेकंड सत्रामध्ये तेवढं सोपं नसतं, प्रेशर असतो फलंदाजावरती आणि तो प्रेशर इथून क्रिएट करण्याचं काम इथून फलंदाज करत आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला. यावेळी देखील ऑफ साईड ऑफ स्टंप बॉल टाकला होता, फलंदाजाने तो बॉल सोडून दिला, निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. वाईडसाठी रिव्ह्यू नसेल, याच्याकडे लक्ष असू द्या. हा बॉल डॉट फेकला जातोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटक, 2 बॉलचा खेळ झालाय, 4 बॉल अद्याप शिल्लक. यावेळी देखील शरीरापासून दूर ठेवलेला बॉल अतिरिक्त बाहेर बोलवण्याचा प्रयत्न, त्यामुळे हा बॉल वाईड आहे. आता मात्र पंचांनी लगेच त्या बॉलला दंडित केलं, सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जात असताना आपण पाहतो 41 धावा फलकावरती लागलेत. अद्याप मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल आहेत. 4 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा कशा प्रकारे येतील याचा प्रयत्न 2 फलंदाज नक्कीच करताना पाहायला मिळतील. पंकज पाटीलचा हा बॉल चांगला आहे, अगदी तेच तर बॉल शरीरापासून वारंवार दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज पंकज पाटीलचा आपण पाहत आहोत. अगदी जागेवरून बॉलला थोडी कव्हर्स मारण्याचा प्रयत्नामध्ये चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल देखील निर्धाव आहे. धावसंख्या स्तब्ध आपण पाहतो, स्थिर पाहायला मिळेल. अंतिम षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली, अद्याप एकही मोठा फटका मारू दिला नाही. पंकज पाटीलचा नेक्स्ट बॉल, पंचांचं बोट आकाशाकडे, फिंगर गोज अप. तो संघ आपण पाहतो 2 सामने जिंकून क्वार्टर फायनलमध्ये दाखल झालाय. यावेळी विकेट किपरकडून चुकी झाले आणि चुकीला माफी नाही. चेंडू जाईल सीमा पार, बाईकच्या स्वरूपामध्ये मिळतोय हा चौकार. अमर खेळतोय स्ट्राईकला आपण पाहतो. अमर पाटील हा फलंदाज आपण पाहू शकाल. यावेळी देखील ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न, कनेक्शन चांगलं राहिलं नाही. वाईड स्ट्रॉंग ऑफला फिल्डर ताईंना 2 धावेचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा, फेकी चुकीचे, ओव्हर थ्रो. खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मंगलमूर्ती वाजे टीमकडून. जिथे सिंगल होती तिथे मात्र डबल, आणि डबलवरती पुन्हा एकदा 1 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 3 धावा फलकावरती ॲड केले जातील. आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राची झाली समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना तिरंगा धुंद्रे संघाने बनवल्या 48 आणि 49 धावेचं टार्गेट इथून सेट केलं आहे मंगलमूर्ती वाजे संघासमोर. मॅचला मजा येईल, मॅचमध्ये ट्विस्ट जरूर निर्माण होईल. यत्नेश पाटील सारखा फलंदाज ओपनिंगला आपल्याला पाहायला मिळणार आहे. मागील मॅचमध्ये अर्धशतकीय ज्या खेळाडूने खेळी केली तो मात्र कशा प्रकारे खेळ सादर केले सेकंड सत्रामध्ये, आता मात्र सोपं नसणार आहे. कारण प्रेशर मात्र सेकंड सत्रामध्ये असतो. आता प्रेशरमध्ये प्रेशर कसा रिलीज करेल येणारा मंगलमूर्ती वाजे टीम हे आपण पाहणार आहोत. उर्वरित बॉल आता आपण पाहू शकाल
24 आणि 49 धाबेची गरज मैदानाच्या आतमध्ये. जसे पुन्हा एकदा सेकंड सत्राला सुरुवात होईल तसं आपण कॉम्बॉक्समध्ये परिवर्तन करणार आहोत. जाऊया पुन्हा एकदा खिरणे गावचा गोड आवाज लहू फडके यांच्याकडे. पहा ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल अभिषेक कडू या आपण खेळाडूला पाहतोय. हँडसम पर्सनॅलिटी अगदी बाईकवर पोज देत असताना आपण पाहतो. अभिषेक कडू या फलंदाजाला स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावर फुललंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा 48-49 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल मंगलमूर्ती वाजे संघाला. इथून धावा चेस केल्या जातील का डिपेंड केल्या जातील. चला मायक्रोफोनवर इन्व्हाइट करूया लहू फडके यांना. थँक्यू. हॅलो. श्री मलंग स्पोर्ट वावंजे संघ आपणही तयार राहायचं आहे, कारण का पुढचा सामना या सामन्यातनं विजय होणारा संघ आपल्यासोबत खेळला जाईल. TCC दुंद्रे बनाम मंगलमूर्ती वाजे असा हा सामना आपण पाहतोय. दुंद्रे टीमनं टॉस जिंकला गेलाय आणि बॅटिंग करण्याचा निश्चय केला. अगदी 48 धावा 4 षटक्यामध्ये उभारल्या गेल्यात आणि 49 धावेचं टार्गेट आता मंगलमूर्ती वाजे संघापुढे दिले गेले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अगदी पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं मंगलमूर्ती वाजे संघाने 80 धावा बनवल्या होत्या 4 षटक्यामध्ये आणि आता 49 धाव्यांचं टार्गेट आहे. यज्ञेश आणि अतुल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर प्रसन्न पाटील TCC दुंद्रे टीमकडनं पहिलं षटक टाकण्यासाठी तयार आहे. यज्ञेश स्ट्रायकर एंडला डाव्या हाताचा फलंदाज या स्पर्धेमध्ये ज्यानं पहिलं अर्धशतक झळकावलंय. आत्मविश्वास जरूर उंचावलाय, परंतु समोर आता प्रसन्न पाटील
धुंद्रा एक्सप्रेस या नावानं परिचित असलेला प्रसन्न पाटील तुम्हाला आता सध्याच्या घडीला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. स्विंगचा सुलतान ज्याला म्हटलं जातं, त्याचा पहिला बॉल इथे मात्र डिलिव्हर केला जाईल. यज्ञेश पाटील आत्मविश्वास उंचावलाय, परंतु 49 धाव्यांचं टार्गेट. पहिला बॉल अगदी ड्राईव्ह केलाय लॉंगॉनच्या रिजनला, वाईटिश लॉंगॉनला. तिथे मात्र एकच धाव. बॅटच्या टोल एंडला मिसटायमिंग स्ट्रोक होता, अगदी गॅप होता तिकडे, मात्र तो शोधण्याचा प्रयत्न मिसटायमिंग बॅटच्या टोल एंडला एकदा पूर्ण आहे. एका धावेनं श्री गणेशा केलाय. डावाची सुरुवात करते स्वतःच्या आणि संघाची यज्ञेश पाटील आणि त्याच्या जोडीला अतुल. ही सलामीची जोडी पहिल्या मॅचमध्ये अगदी नाबाद या जोडीनं 80 धावा धावफलकावरती लावल्या होत्या. आणि आता या मॅचमध्ये पंकज पाटील सुद्धा जॉईन झालाय मंगलमूर्ती वाजे टीमसाठी. त्यामुळं बॅटिंग ऑर्डर त्यांच्याकडे आता स्ट्रॉंग आहे. परंतु समोर प्रसन्न यावेळेस या बॉलला लॉफ केला मिड विकेटला. हो, व्हॉट अ कॅच! फर्स्ट विकेट डाऊन. ही सलामीची जोडी इथे मात्र फोडली जाते. दुसऱ्या बॉलवरती अतुलला परतवलं जातं. पहिलं विकेट तंबूच्या आश्रयाला. पाटील आत्ताच मी चर्चा केली त्या गोष्टीची की यार पंकज पाटील आलाय म्हणजे बॅटिंग ऑर्डर आता स्ट्रॉंग आहे. पहिल्या मॅच करता तो उपस्थित नव्हता, परंतु या मॅचमध्ये आलाय. त्यामुळे एक षटकही त्याने चांगल्या पद्धतीने हाताळताना पाहायला मिळालं. अगदी 9 धावेचं षटक इकॉनॉमिकल राहिलं गेलं. अगदी गतवर्षी तलोजे मजकूरची स्पर्धा पंकज पाटीलने गाजवली होती. आयुष्यातली पहिली 2 व्हीलर बाईक पंकज पाटीलने तिथे पटकावली होती. प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरी राहिला होता. आणि तो जलवा खरं तर आता इथे परत एकदा दाखवावा लागेल. परंतु समोर प्रसन्न आहे. स्विंगचा सुलतान, इथेही कॅच उडाली आहे, परंतु पाहावं लागेल. बॉल गॅप मध्ये चाललाय. 2 क्षेत्ररक्षक होते, परंतु बॉलला अडवू शकलं नाहीये. बॉल चाललाय सीमा पलीकडे. चौकार. चौकार आलाय. पंकज पाटील मैदानाच्या आतमध्ये आल्याला लगेच चौकार ठोकलाय. 5 धावा धावफलकावरती लागतात. 3 बॉल आतापर्यंत झाले. चौथा बॉल स्ट्रायकर एंडला पंकज. इथे अवे फ्रॉम द बॉडी लाईन बॅकफूट वरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉलच्या गतीनं इथे मात्र बीट केलं गेलंय. प्रसन्नची तर ही ओळख आहे. अगदी टप्पा पडल्यानंतर बॉलला दोन्ही दिशेला वळवण्याची क्षमता आहे या गोलंदाजामध्ये आणि बाउन्स करण्याची ही ताकद आहे या गोलंदाजामध्ये. आणि त्याची प्रचिती या बॉलवरती पंकज पाटीलला दाखवली गेली. डॉट बॉल आलाय चौकारानंतर. हे चांगलं प्रत्युत्तर आहे. नेक्स्ट बॉल प्रसन्न टू पंकज. यावेळेस बॉल झपकन शरीरावरचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळाला. नटराज स्टाईलनं बॉलला स्क्वेअर लेगच्या डीपमध्ये ढकलले गेले. 1 धाव पूर्ण होते. नकार आहे. 1च धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड हलतं होतं, म्हणजे ते हलताना पाहायला मिळेल. टोटल 8 धावा, 6 धावा आहेत. 1 चौकार लागलाय. 6 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धावफलकावरती लागतात. P1चं पहिलं षटक यज्ञेश पाटील ज्यानं पहिला सामना गाजवला होता बॅटिंगच्या जोरावरती. सहज सामना तो जिंकला होता पलसपे संघाविरुद्ध. परंतु इथे धुंद्रे संघ आहे आणि समोर प्रसन्न. शेवटचा बॉल कॅच होती, परंतु इथे नो बॉल. 1+4 कॅच घेतली जरी असती तरी इथे फरक पडत नव्हता. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल आहे. एबीपी माझा जास्त पाहतोय कदाचित प्रसन्न पाटील, कारण का 1 पाऊल नेहमी पुढे आणि प्रसन्नचा 1 पाऊल पुढे गेलं थोडंसं घातक राहिलं आता, कारण पुढचा बॉल फ्रीडचा असेल आणि यज्ञेश पाटीलला आपण हे नशिबाचा चौकार जरूर म्हणू शकतो, कारण का इथे कॅचची संधी होती परंतु प्रयत्न तेवढा जोरदार नव्हता पहिल्या स्लिपमध्ये. परंतु आता फ्रीडचा बॉल आहे. टोटल धावा धावफलकावरती 11. शेवटचा बॉल फ्रीडचा बॉल. चपराक दिली आहे, धावा मिळतील या बॉलवरती.
कारण का डीप गलीच्या रिजनला बॉल चाललाय. 2 खेळाडू अंतिम क्षणी बॉलला अडवले. 2 धावा पूर्ण. तिसरीचा हा ना परंतु इथे नकार आहे. षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त होत आहे. एक चुकी घडली गेली प्रसन्नाकडनं, त्याच्यावरती चौकार आला. टोटल धावा धावपालिकावरती 1 गडी बाद 13. आता पर्याय नाही आहे. जरूर बॅटचा धागा थोडासा निघालाय, परंतु तो कापण्यासाठी त्याची जुगाड लगेच तयार आहे आणि कैलासने त्याची पूर्तता केली. पहिलं षटक समाप्त आहे. धावा धावपालिकावरती 13. 1 गडी बाद. आता 18 बॉल शिल्लक. 36 ची गरज आहे. सामना अजून रफ अँड टफ आहे. अजून सामना बॅलन्स आहे, यातील मात्र शंका नाही आहे. परंतु आता अमर आलाय. हाही एक चांगला गोलंदाज आहे TCC दुंद्रे टीमकडनं. अमरनं ही बरीच सामने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती फिरवले, त्यामुळे इथे त्याला प्रेशर असेल असं मला तरी काय वाटत नाहीये. परंतु समोर पंकज आणि यज्ञेश 2 ताकदवर फलंदाज, त्यामुळे थोडंसं टेन्शन जरूर घ्यावं लागेल अमरला. जर खराब बॉल डिलिव्हर केले तर त्याला इथे मात्र पनिशमेंट देण्यासाठी 2 फलंदाज तयार आहे. आणि पंकज पाटील आपण पाहिलं तर पनवेल प्रीमियर लीगमध्ये त्याचा जलवा आपण पाहिला गेलाय, त्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स त्याचाही वाढला गेलाय. आणि आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये विकेट सुद्धा घेतली, चौकारी ठोकला गेलाय. हा बॉल लेग स्टिक वरती आदळणारा बॉल, त्याला मात्र दिशा दिली आणि बॉल चाललाय डीप लॉंग लेगच्या पलीकडे. दन दन करे चौकार. बॉल शिल्लक आहेत आणि 32 धावेची गरज. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. आता प्रेशर टाकण्याचा प्रयत्न चालू केलाय खरं तर पंकजने अमरवरती. बॉलची लाईन पाहिली तर लाईन अतिशय खराब होती. अगदी लेग स्टिक वरती हे बॉल डिलिव्हर केला होता, त्याला फक्त दिशा दिली, फ्लिक केला, बॉल सीमा पलीकडे चौकार आलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन नव्हतं, अगदी भरपूर दूरवरचा प्रवास होता. पुढचा बॉल अमरचा. व्हेरिएशन होते या बॉलला, अगदी दूर ठेवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फक्त 1च धावा आहे. हे व्हेरिएशन करण्याची कला आहे अमरमध्ये आणि ते अमरने इथे दाखवले. पहिला बॉल थोडासा वेगवान होता, लाईन खराब होते, त्याला दिशा चौकार आला. दुसरा बॉल चांगला डिलिव्हर केला, अगदी ऑफस्टिकच्या बाहेर, आणि 1 धाव या बॉलवरती पाहायला मिळाली. गजानन कंस्ट्रक्शनचे ओनर विष्णू शेठ कडू यांचं इथं शुभ आगमन झालंय. त्यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं आणि थोडंसं स्पीडअप करायचं आहे. अंपायर्स आपण ही विनंती करा, कारण का अजून आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत. सामना 4 षटकांचा आहे. अमर तयार आहे. समोर यज्ञेश, एक ताकदवर फलंदाज आहे. डाव्या हाताचा विस्फोटक फलंदाज खोदून काढला. लॉंग ऑनला डीप मध्ये बॉल आहे, प्रोटेक्शन आहे तिकडे. 1 धाव पूर्ण होते. फेकी खराब आहे. फेक कम फेक. एकाच धाव होते आणि तिथे 2 धावा होतात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. अगदी लॉंग ऑनला प्रोडक्शन होतं, तिकडे मात्र खेळाडू तैनात, परंतु बॉल अडवल्यानंतर जी फेकी होती ती खराब राहिली गेली आणि त्याचा फायदा लगेच घेतला गेला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. टोटल धावा 20 लागल्यात आणि आता 28 ची गरज. 15 बॉल शिल्लक. अजूनही सामना बनू शकतो, परंतु गोलंदाज अमरला इथे मात्र चांगलं काहीतरी करावं लागेल, जेणेकरून या मॅच मध्ये येणाऱ्या 2 षटकामध्ये ना काहीतरी उरलं जाईल. जर इथे या 3 बॉलमध्ये धावा बरसल्या गेल्यात, 15 बॉल शिल्लक आहेत आणि 29 ची गरज आहे.
49चा टार्गेट आहे ना. 20 धावा झाल्यात, त्यामुळे 29ची गरज आहे. 15 बॉल शिल्लक आहेत. व्हॅल्युबल बॉल असतील खरं तर हे 3 बॉल. अमर अगदी खोला टाकला बॉल. पनिशमेंट आहे या बॉलला. बॉल मिड विकेटच्या डोक्यावर ना. खिलाडी के मस्तक के ऊपर दस्तक देणारा हा फटका, षटकार. सन्माननीय विष्णू शेठ कडू यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हे सहर्ष स्वागत आहे. बॉलवरती नेक्स्ट बॉल, यावेळेस इनसाइड एट, यावेळेस इनसाइड आउट. फटका चांगला डीप पॉइंटच्या पलीकडे. एका टप्प्याने बॉल सीमा पलीकडे चौकार आलाय. षटकारानंतर 10 कदम ठोकणारा हा चौकार. पडलाय रे. आय थिंक तिथे सामन्याला कलाटणी मिळालीच म्हणा, कारण का तिथे झेल टिपला असता, नो बॉल नसता तर हे चित्र बदललं असतं. हा बॉल चांगला अपील आहे, परंतु ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आहे. पंचांनी लगेच सांगितलंय डॉट बॉल आलाय. चौकार षटकारानंतर हा डॉट बॉल आलाय. हेलो, चलिए अजय दादा कड़ू आइए, वीआईपी डैश में आपका वेलकम, स्वागत है. और विष्णु सेठ कड़ू देखिए बात करेंगे, बड़ी नाम है. कल से भी निश्चित रूप से हम कांटेक्ट कर रहे हैं. शायद उनके पिताश्री का पुण्यतिथि पहला था, निश्चित रूप से कल उपस्थित नहीं दिखाएं. आज सुबह विष्णु सेठ का एंट्री रहा. अभी भी कुछ समय पहले मेरा कॉल था, शायद है नंबर दादा के पास सेव नहीं रहेगा. विष्णु सेठ आइए भाई, क्योंकि जब चिंद्रन टीम हम देखते हैं तो वो चेहरा जिन्होंने हमेशा देखे पार्टी शो बहुत गंभीर टीम के देखे आदर्श तो हम कह सकते हैं. ये देखिए भाई, बारा बॉल आता शिल्लक आहेत आणि 19 धावेची गरज आहे. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे दुंद्रे संघ. विष्णू शेठ कडू यांचं इथे व्यासपीठावरती शुभ आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. थोडा स्पीडअप करायचा आहे, सामन्याला थांबू नका. 12 बॉल शिल्लक आहे आणि गरज 19 धावेची आहे. नवीन गोलंदाज आता सार्थक पाटील आलाय. अमर पाटीलचे षटक या सामन्याला कलाटणी देणारं ठरलं गेले आतापर्यंत, ज्यानं 17 धावा खर्च केल्यात. विकेटी मिळवली नाही. प्रसन्न पाटील ज्यानं 13 धावा खर्च केल्यात. प्रसन्नचा तो शेवटचा बॉल होता अगदी ओव्हर स्टपिंगचा, तो बॉल अतिशय खराब, कारण का यज्ञेशचा तिथे विकेटची संधी होती, परंतु तिथे नो बॉल होता, तो कॅच ही मिळाली नाहीये. चौकार आला आणि त्याच्यानंतर मात्र धाव्यांची गती ही मात्र काय थांबत नाहीये. आणि मंगलमूर्ती वाजे टीमला एक्झॅक्टली तेच हवं होतं. त्यांना एक जो असं म्हणतात ना की दरवाजा थोडासा मी म्हणत उघडा हवा होता आणि तो एक्झॅक्टली प्रसन्नानं उघडून दिला. आणि तिथनं मात्र जो संघ आता या विजयाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी उत्सुक झालाय तो म्हणजे मंगलमूर्ती वाजे संघ. परंतु अजूनही मॅचमध्ये दमकम आहे. 12 बॉल शिल्लक, 19ची गरज आहे आणि गोलंदाज आता इथे तयार आहे सार्थक पाटील आणि समोर पंकज पाटील आहे. त्यानं 2 चौकार आतापर्यंत ठोकले. टोटल 10 धावा व्यक्तिगत बनवल्या गेल्यात. त्याला चांगली 7 यज्ञशी लाभली गेले. पहिल्या मॅचमध्ये अर्धशतक ज्यानं झलकावलं होतं. सार्थकचा पहिला बॉल, हा बॉल इथे पंचांचा सिग्नल येतो. इट्स अ वाईड बॉल. प्रेशर आहे गोलंदाजावरती, कारण का मागचं षटक अगदी अमर पाटीलचं ज्या पद्धतीनं राहिलं, खर्चिक गोलंदाजी झाली, महागडं षटक होता, त्याच्यामध्ये 2 चौकार 1 षटकारी पाहायला मिळाला आणि तिथे पूर्णपणे प्रेशर आता सार्थक वरती पाहायला मिळतो. वाईट बॉल आलाय पहिलाच. अप्पर कट बॉल चाललाय डीप पॉइंट आणि गलीच्या रिजनला. हा आलाय दन दन करे चौकार.
थँक्यू सो मच. चौकार आला या बॉलवरती आणि आता समीकरण आहे 11 बॉल 14 धावेची गरज. चला फिल्डिंग सजवायची आहे दुंद्रे संघ आणि नवीन बॉल घ्या जर का बॉल हरवला असेल तर. 11 बॉल शिल्लक आहेत, अजून 14 धावेची गरज. मॅच आता क्लोज होत चालली आहे, परंतु टेन्शन वाढत चालले दुंद्रे टीम वरती, कारण का गोलंदाजीवरती इथे आता आक्रमणाला सुरुवात आहे. पंकज पाटील खरं तर हाही एक चांगला खेळाडू आणि मॅच मध्ये जसा इन झाला अगदी या स्पर्धेमध्ये तिथनं त्यांनी आपले हे दहशत हुकूमत गाजवायला सुरुवात केली. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, अगदी थोडेस पुढे येऊन खेळलेला बॉल. इथे मात्र लॉंग ऑफला फिल्डिंग खराब होते परत एकदा, परंतु डायरेक्ट हिट काम बनेल का? नाही बनत. एक धाव पूर्ण आहे. थोडीशी इथे मात्र अचल बिचल होताना पाहायला मिळाली दोन फलंदाजांच्या मध्ये. टोटल धावपालिकावरती आता लागतात ते एकूण 36 धावा. गरज आहे ती मात्र 13 धावेची. बॉल शिल्लक आहे 10. अजून मॅचला कलाटणी देणार आहे षटक तुम्हाला पाहायला मिळेल का? जर इथनं सार्थकनं पुढच्या बॉल जर का चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केले, विकेट घेणं महत्त्वाचं आहे. दुंद्रे टीमसाठी आता विकेट व्हॅल्युबल आहे. डॉट बॉल आणि त्याच्यावरती विकेट प्लस विकेट जर का देऊन हे षटक जर का समाप्त झालं तर डेफिनेटली शेवटच्या षटकामध्ये चुरस तुम्हाला पाहायला मिळेल. अन्यथा इथे या ओव्हरमध्ये कदाचित सामनाही फिनिश होऊ शकतो. गरज आहे ती मात्र आता इथून 13 धावेची. बॉल शिल्लक 10. वाडा बॉल, काय कमालीचा बॉल आहे. यॉर्कर इथे मात्र दाखवला गेला, सन्मान दिलाय. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न आहे, पैकी खराब होती. 2 धावा पूर्ण होतात. 9 बॉल शिल्लक, 11ची गरज आहे. सार्थकनं हा टाकलेला बॉल अतिशय चांगला होता, अगदी मधल्या यष्टीवरती यॉर्कर इथे मात्र दाखवला होता, परंतु समोर यत्नशनं त्याला यशस्वीरित्या खेळला. 2 धावा वसूल केल्या त्या बॉलवरती. डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळालं, परंतु बॉल गॅपमध्ये 2 धावा मिळाल्यात. आता 9ची गरज आहे, 11ची गरज आहे 9 बॉलमध्ये. इथे ड्रॉप आहे, आय थिंक ड्रॉप आहे काय? येस, फिल्डिंग चांगली झाली आहे, परंतु इथे 8 बॉल अजून शिल्लक आहेत. अजून 11ची गरज आहे. अशाच बॉलची इथे मात्र दरकिरार आहे मित्र म्हणले दुंद्रे टीमला. जर या पद्धतीने थोडंसं प्रेशर टाकलं तर डेफिनेटली एखादी विकेटची संभावना निर्माण होऊ शकते आणि ती गरज आहे दुंद्रे टीमला. करावा लागेल सार्थक पाटीलला. 2 बॉलमध्ये एखादी तरी विकेट. यावेळेस बॉल रडार मध्ये पंचांचा सिग्नल, इट्स अ नो बॉल आणि त्यावर टाकलेला हा षटकार. टोटल 1+6 7 धावा. पंचांनी दंडित घोषित केलंय. हा षटकार आलाय. टोटल आता समीकरण राहिलं 8 बॉल शिल्लक आणि 4 धाव्यांची गरज आहे. श्री मलंग स्पोर्ट वावंजे संघ नायक आपण तयार राहायचंय. मॅच विनिंग मुवमेंट या बॉल वरती पाहायला मिळेल का? इथे मात्र बॉल डीप मध्ये चाललाय. फिल्डिंग चांगली, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा इथे पूर्ण होतात. 7 बॉल शिल्लक आहे, अजून 2ची गरज आहे. या सामन्यामध्ये खरं तर बॅटिंगचा दर्जाही उंचावला गेला मंगलमूर्ती वाजे टीमचा. फिल्डिंग करत असताना थोडीशी खराब फिल्डिंग दुंद्रे टीम नाही केली, त्यातल्या त्यात नो बॉलची जी भरमार पडली गेली त्याच्यावरती प्लस पॉइंट मिळाला वाजे टीमला. 2 धाव्याची गरज. डिफेन्स केलं या बॉलला. बॅकअप द बॉलर. 1 धाव पूर्ण आणि 1 धावेवरती समाधान. स्कोर इज लेवल. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 1 धावेची गरज आहे. सामना कोण जिंकणार? कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे चला दुंद्रे संघ शेवटचं षटक. सहा बॉल 1 धावेची गरज. इथूनही सामन्याला कलाटणी दिली जाईल का TCC दुंद्रे टीम कडनं? परंतु समोर यत्नेश आहे, अशी चुकी घडेल का? ते एखादे कारण का इथे विकेट आणि डॉट बॉल, त्याशिवाय सामना जिंकू शकत नाहीये. मिलन आलेत गोलंदाजीला.
परंतु 6 बॉलमध्ये 1 धाव वाचवणं त्रासदायक आहे. एका धावेची गरज. मॅच विनिंग मुवमेंट या बॉलवरती पाहायला मिळतोय. सामना विजय होतोय. मंगलमूर्ती वाजे संघ अभिनंदन आहे आणि हार्डलॅक TCC दुधरे संघ. चला टॉससाठी आपण इन्व्हाइट करूया. वावंजे विरुद्ध वाजे असा सामना असेल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार